हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? चला मग आज तुमच्यासोबत शेअर करते मी आमच्या खानदेशकडच्या छान अशा मेथीच्या छान अशा दशम्या. मग दशम्या बनवण्यासाठी छान असं या ठिकाणी मी मेथी स्वच्छ धुवून छान अशी चिरून घेतली आहे. अगोदर तिला स्वच्छ धुवून छान मी पुसून घेतली होती. त्यानंतर 2 वाटी आपण गव्हाचं पीठ घ्यायचं, म्हणजे आपल्याला लागेल तसं घेऊ शकता. त्यानंतर मग 1 वाटी बेसन पीठ इतकं घ्यायचं आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बेसन पीठ जास्तही टाकू शकता. त्यानंतर मग एका खलबत्त्यामध्ये छान असं 4-5 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या, त्यामध्ये जिरं टाकायचं आणि ते छान असं बारीक असं कुटून घ्यायचं. आणि इथे बघा मी दाखवल्याप्रमाणे छान असं जाडसर कुटायचं, जास्त बारीक पण नाही करायचं. त्यानंतर ते सगळं कुटलेलं लसूण आणि जिरं आपण या ठिकाणी पिठामध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला हवं तसं तिखट त्यामध्ये टाकून घ्यायचं. मी या ठिकाणी 5 चम्मच तिखट टाकली आहे, कारण आम्हाला तिखट खायला भरपूर आवडतं, त्यामुळे मी या ठिकाणी जरा तिखटच बनवले. त्यानंतर 1 चम्मच हळद टाकून घ्यायची आणि आपल्या चवीनुसार मीठ त्यामध्ये घालून घ्यायचं. आणि या दशम्यांमध्ये आपण बाजरीचे पीठही घेऊ शकतो. बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ असे भरपूर असे पीठ आपण एकत्र करूनही ते करू शकतो. या ठिकाणी मी फक्त गव्हाचं आणि बेसन पीठच घेतले. त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी त्यामध्ये टाकून घ्यायची आणि पाणी टाकण्याच्या अगोदरच आपल्याला ते छान असं सगळं काही एकत्रित करून घ्यायचं आहे. म्हणजे लसूण, जिरं, अद्रक आपण टाकलेलं होतं ते सगळं असं एकत्रित व्हायला पाहिजे. मीठ वगैरे टाकले, सगळं छान असं एकत्रित झालं पाहिजे. त्यानंतर यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि ते छान असं पीठ मळून घ्यायचं. आणि ह्या दशम्या खरंच खूप छान लागतात. फक्त आपण त्यामध्ये म्हणजे पीठ तयार करत असताना आपण त्यामध्ये सगळं काही मापात टाकलं तर खरंच त्या खूप छान येतात. आणि खास करून त्यामध्ये मीठ जर आपण व्यवस्थित घातलं तर खरंच खूप चव येते. कारण एकदा का पीठ मळून झालं की त्यानंतर मग ते जर मीठ आपण कमी पण टाकलेलं असेल ना, मग ते काही चव देत नाही. असो, या ठिकाणी मी दाखवल्याप्रमाणे छान असं पीठ सॉफ्ट असं मळून घ्यायचं आणि 5 मिनिटांनी परत ते लाटायसाठी घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणी एक असा उंडा करायचा, छान बारीक पोळी जसं बनवतो ना आपण त्या प्रकारे एक उंडा बनवायचा आणि छान त्याला पीठ लावून छान असं गोलसर, तुम्हाला आवडत असेल तर पराठ्यासारखं छान असं जाडही तुम्ही लाटू शकता. मी या ठिकाणी छान असं बारीक लाटले, कारण हे मेथीच्या दशम्या छान अशा क्रिस्पी बनवल्या तरच खूप छान लागतात खाण्यासाठी. आणि म्हणजे कोणाकोणाला पराठ्यासारखं जाडही आवडतं, पण मला या ठिकाणी बारीक आवडतं, त्यामुळे मी छान असं बारीक लाटून घेतलं. त्यानंतर तावा ठेवायचा, ताव्यावर छान असं तावा गरम झाला की त्यावर मस्त असं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर तो पराठा टाकून घ्यायचा. आणि एका साईडने छान असा खरपूस भाजल्यानंतर त्याला पलटवायचा आणि दुसऱ्या बाजूने छान त्याला असं तेल लावून घ्यायचं. त्याला छान असं लाल आणि क्रिस्पी होईपर्यंत छान असं ताव्यावर शेकून घ्यायचं. आणि आपण जेव्हा तो क्रिस्पी असं म्हणजे जाड वगैरे बनवतो ना, तेव्हा तो इतका छान लागत नाही, पण आपण जेव्हा तो असा क्रिस्पी बनवतो ना, खरंच तो खूप छान लागतो खायला. आणि मुलं मेथीची भाजी खाण्यासाठी खूप नाटके करतात, तसं नाही तर अशा प्रकारे आपण त्यांना खाऊ घालू शकतो. तुम्ही आता हे पराठे शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकतात. मी या ठिकाणी छान अशी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. तुम्हाला शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या खानदेशकडचे छान असे मेथीचे पराठे तुम्हाला कसे वाटले तेही मला कमेंटमध्ये सांगा. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.